तर प्रवीण दरेकरांचा कॅबिनेट दर्जा जाऊन ते सहकार मंत्री व्हावेत, मंत्री चंद्रकांत पाटलांनी भाषणादरम्यान सूचक वक्तव्य केलं। भाषणामध्ये असं बोलावं लागतं, वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांनी सारवासारव केली। सध्या सरकारमध्ये सहकार खातं हे राष्ट्रवादीकडे आहे। असं आहे की कुठल्याही भाषणामध्ये खुमासदारपणा आणायचा असतो। त्याच्यामध्ये काय म्हटलं की तुमचा कॅबिनेट मंत्री दर्जा, हा दर्जा शब्द लवकरात लवकर निघावा आणि तुम्ही कॅबिनेट मंत्री व्हावं, तुम्ही पण मंत्री व्हावं अशी माझी इच्छा आहे। तर त्यामुळे त्याने कॅबिनेट मंत्री व्हावं। मग म्हटलं की बाबा इतका सहकाराचा अभ्यास आहे तर तुमच्याकडे सहकार देईल, या सगळ्या आपल्या मित्राबद्दलच्या सदिच्छा असतात। आणि अर्थमंत्री आता तर देवेंद्रजी आहेतच ना, ते राष्ट्रवादीकडे देणं अजितदादांकडे असल्यामुळे ते राष्ट्रवादीचं आहे, याबद्दल कोणाची शंकाच नाही। या संदर्भात दादांनी खुलासा दिला। एखाद्या कार्यक्रमात गेलो तर त्या कार्यक्रमाचं मोठेपण, त्या कार्यक्रमाच्या आयोजकाचं कोडकौतुके होत असतं, त्यातला तो भाग आहे। त्यातनं तुम्ही लगेच सुतावरून स्वर्ग गाठण्याची काही आवश्यकता नाही। आता अशा प्रकारचं मंत्रिपदाचं कुठलं वाटप नाही आणि आमच्या महायुतीचं गुण्यागोविंदानं नीट चालू आहे। त्याच्यामुळे कुणाचं काय काढणार, कुणाचं काय ठेवणार, या संदर्भात देवेंद्रजी भक्कम आहेत आणि या तिन्ही पक्षांना एकत्रित घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। तर उद्धव ठाकरे विधान परिषदेमध्ये जाणार असतील तर पाठिंब्याचा निर्णय घेऊ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। विधान परिषदेसाठी मवियाच्या नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा असं देखील सकपाळांनी म्हटलेलं आहे। एकामेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, असं आपल्याला करावं लागेल अशी प्रतिक्रिया देखील सकपाळांनी दिली। आम्ही दिला होता प्रस्ताव, त्या प्रस्तावाच्या नुसार ते घडलं असतं तर आम्हाला आनंदच असता। उद्धवजी विधान परिषदेत गेले तर त्याचा आनंदच जरूर राहिला असता, कारण ते महाविकास आघाडीचे चेहरा आहेत। मागची जी राज्यसभेची जागा होती राष्ट्रवादी पक्षाला गेली, आताची ज्यांना जाईल ते ठरलं पाहिजे, पुढच्या ज्या निवडणुका आहेत 2 वर्षानंतरच्या तेही ठरलं पाहिजे। त्यामुळे एकत्रित बसून या संदर्भामध्ये निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय? उद्धव ठाकरे असतील तर त्यांना पाठिंबा समर्थन तुमच्या पक्षाचं असेल का? निश्चित या संदर्भात ते महाविकास आघाडीचा चेहरा आहे, तसं घडून येण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्याची आवश्यकता आहे आणि त्यानुसार त्यांच्याशी आम्ही जरूर बोलू। तर पुण्यातील भाजपच्या आजी माजी नगरसेविकांचं अखेर मनोमिलन झालं आहे। भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकरांच्या मध्यस्थीनं वाद मिटलेला आहे। टक्केवारी नाही तर बाहेरच्या लोकांमुळे वाद झाल्याचं दोन्ही नगरसेविकांचं म्हणणं आहे। नगरसेविका रोहिणी चिमटे आणि माजी नगरसेविका राजेश्री काळेंमध्ये काल वाद झाला होता। दोन्ही नगरसेविकांमधल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। वाद होण्याचं कारण एकच आहे, गैरसमज। विषय कळला नाही, गैरसमजातून वाद झाला। तिथं बरीच कार्यकर्ते होते, कुणाचे कार्यकर्ते होते माहित नाही। ह्याच्यामध्ये एक झालं की यांचे कार्यकर्ते माझे कार्यकर्ते, त्याच्यातून वाद झालाय। पण जो विषय समोर आलेला आहे की वसतिगृहाच्या कामाच्या टक्केवारीवरून हा वाद झाला होता, असा कुठलाही वाद नव्हता। तर बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यात शाळकरी मुलींच्या शोषणाच्या आरोपांवरून कलगीतुरा रंगला आहे। आता या वादामध्ये वंचित बहुजन आघाडीनं उडी घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं केली। राजकीय फायद्यासाठी गायकवाड यांनी आदिवासी मुलींचा वापर करून त्यांचा अपमान केला आहे असा आरोप वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी केला आहे। सोबतच चौकशी पूर्ण होईपर्यंत या दोघांनाही जिल्ह्यातून तडीपार करावा अशी मागणी जाधव यांनी केलेली आहे। गायकवाड यांनी जे वक्तव्य काही दिवसा अगोदर केलं होतं की विजयराज शिंदे यांच्या आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण हे राज्य मंगल कार्यालयामध्ये विजयराज शिंदे करतात आणि त्याचे पुरावे सुद्धा त्यांच्याकडे आहे। माझं त्यांना एक सरळ मागच्या वेळेस आव्हान होतं, आताही एक आव्हान आहे की त्यांनी विजयराज शिंदे यांच्यावरती लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करावा, त्यांच्यावरती FIR दाखल करावी। जर त्यांनी FIR दाखल केली नाही, त्यांच्याकडे पुरावे असून सुद्धा ते या प्रकरणात हात टाकत नसतील तर एका प्रकारे या आदिवासी आश्रम शाळेतील मुलीची, तिथल्या माजी विद्यार्थिनी असतील, आदिवासी जमातीची खूप मोठी लैंगिक छळ वैचारिकदृष्ट्या संजय गायकवाड करत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे।